हम तुम्हारे साथ हैं। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, तसंच रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब आणि उदय सामंत साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज नगराध्यक्ष व इतर 10 प्रभागातले 20 नगरसेवक अशा उमेदवारांचा आम्ही इथे अर्ज भरला आहे। आम्ही विकासाच्या नावावरती आणि विकास कामं करण्याच्या खात्रीवरती ही निवडणूक इथे लढवत आहोत। राजापूरवासियांना पूर्ण खात्री आहे की महायुतीच्या माध्यमातून आपली विकास कामं घडतील। गेल्याच वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत इथून राजापूरवासियांनी आपलं प्रेम मला दाखवलं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आज ह्या निवडणुकीत देखील भरघोस मताधिकाऱ्यांनी सर्व 20च्या 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष निवडून देतील। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। शिवसेना भाजप आरपीआय महायुतीचा विजय असो, शिवसेना भाजप आरपीआय राष्ट्रवादी महायुतीचा विजय असो। महायुतीच्या तर्फे तोडणकरताईंचा आणि बाकी इतर नगरसेवकांचा फॉर्म भरण्यासाठी आमचे यातले लाडके आमदार बयाशेठ सामंत आलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून युतीचा झेंडा या महानगरपालिकेवरती फडकवण्याचा निश्चय करून आम्ही या ठिकाणी आलो आहोत। आणि आज ही जी निवडणूक आहे ही परिवर्तनाची निवडणूक आहे, ही परिवर्तन करण्यासाठीची निवडणूक आहे। तर याच्या अगोदरचा जो काळ होता किती कामं झाली, कारण आता सरकार दिल्लीमध्ये युती शासनाचं आहे, राज्यामध्ये युती शासनाचं आणि नगरपालिकेमध्ये जर आपलं आलं तर भरघोस निधी या ठिकाणी येऊन एक चांगलं काम जो राजकीय वारसा जो किंवा ऐतिहासिक वारसा जो राजापूर शहराला मिळाला आहे तो मिळवून देण्याचं काम आमचे लाडके आमदार या ठिकाणी करतील हा विश्वास आम्हाला आहे आणि राजापूरकरांनाही देतो। त्यामुळे तन मन धनाने मोठ्या संख्येने आमच्या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या एवढी विनंती या ठिकाणी करतो। भगवा हा फडकणारच आहे, पण परिवर्तनामध्ये आपणही सर्वांनी सामील व्हा ही विनंती करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत। त्यामुळे आपल्या सगळ्यांचं या इलेक्शनमध्ये तुमचं जे आम्हाला मतदान मिळणार आहे त्या निमित्तानं शहरामध्ये जो विकास होणार आहे ह्या बयाशेठच्या माध्यमातून होणार आहे। तर आपण भरघोस मतदान करा, आमच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या एवढी विनंती या ठिकाणी करतो।